चला निघालो तो बॅक टू वर्क. बायकोला लगेच केला बाय बाय. जाऊ तर काय वाटत नव्हतं, पण काय पोटासाठी करावं लागते. मग काय लागलो मार्गस्थ. थोडंसं रोडपर्यंत चालायचं म्हटलं तर थोडंसं चाललो. रोडला आल्यानंतर या भावानं लिफ्ट दिली. लिफ्ट दिल्यानंतर थोडं 1-2 मिनटाच्या अंतरावरती स्टँड आहे. स्टँडच्या आवारामध्ये आलो. स्टँडवरती आल्या म्हटलं एस टी लागली का बघावी. बघितलं तर काय नाही, ही सातारची गाडी होती. म्हटलं थोडंसं ऊन लागतं, स्टँडमध्ये जावं थोडंसं. हे बघा मसवाड परिसरामध्ये स्टँडचा समोरचा भाग आहे. कोणी आसपास या भागातील असतील तर त्यांनी कळवा. बघता तर काय इथे आहे. त्यानंतर मी काय जागा करायची गडबड बघतोय. परत सीट भेटली, पण कुठं पाठीमागं भेटली. कंडक्टर म्हटला चला तिकीट. पोचलो लगेच दैवडीमध्ये. दैवडीतून फलटणमध्ये झाल्यानंतर फलटणचं स्टँड बघा कसं आहे. समोर आलो. वडापाववाले, चहावाले, जिंती नाक्यातून जसं पास केलं की जसं आपण हायवेला टच होतो. हायवेला टच झाल्यानंतर बघा कशी गाडीचं स्पीड घेतले. सणानानं रे चालली बघा गाडी. फलटण ते लोणंद हे अंतर कमीत कमी 20 ते 25 मिनटामध्येच हे ड्रायव्हर लोक पार करून टाकतात. हे झाल्यानंतर म्हटलं आतमधला थोडासा व्ह्यू दाखवावा. गरमी खूप होती आतमध्ये, पण काय पर्याय नाही, जावं तर लागणारच आहे. आल्यानंतर हे लोणंद पोलीस स्टेशनपासला माझा स्टॉप आहे. तिथून उतरून मला इंद्रायणनगरच्या कमानीकडे जावं लागते. तिथं आल्यानंतर हे आमचा महापारेषणचा बोर्ड आहे. तिथून चालत थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर हे आमची केबिन आहे, सिक्युरिटी केबिन. थोडंसं चालल्यानंतर मग हे माझं वर्क लोकेशन आहे. 220 kV 132 kV उपकेंद्र लोणंद. आतमध्ये एंट्री मारल्या हे असा आमच्या इथे व्ह्यू दिसतो. हे कंट्रोलिंग असते आमच्याकडे. 22 kV 220 132 हे आमचं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये आल्यानंतर हे आमचे टप्पा म्हणजे काय खतरनाक आहेत. या मोल हे असा आमचा छोटासा स्टाफ आहे. पोचलो.